ओझर शहरात आज मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावत तब्बल 1.5 ते 2 तास मुसळधार बरसात केली आहे। या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं असून मुख्य मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाराणा प्रताप चौक परिसराला अक्षरशः नदी आणि तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। रस्त्यावर ये-जा करणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना यावेळी मोठी कसरत करावी लागली। तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांनाही साचलेल्या पाण्यातून वाहनं चालवताना मोठा त्रास सहन करावा लागला। पावसाळा सुरू होण्यापूर्वी ओझर नगर परिषदेनं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आलाय। चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय। काही दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरल्यानं त्यांचं नुकसान झालं असून काही घरांमध्ये देखील पाणी साचल्याचं नागरिकांनी सांगितलंय। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी समस्या लक्षात घेऊन संबंधित प्रशासनानं तातडीनं योग्य नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी सद्दाम पिंजारी, ओझर।